मोबाईल स्क्रीन अजूनही उजळलेली. सीन पण उत्तर नाही. रियाचा श्वास अडखळतो. ती फोन खाली ठेवते, पुन्हा उचलते. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट. मोबाईल व्हायब्रेट होतो. आरव टायपिंग. रियाचं हृदय जोरात धडधडतं. मेसेज येतो. आरव, आता बोलणं कठीण आहे पण पळत नाही आहे. उद्या भेटूया. रिया क्षणभर काहीच टाईप करत नाही. डोळ्यात पाणी येते पण ओठांवर हलकं स्मित. रिया टायपिंग करते. ठीक आहे, उद्या, पण यावेळी सायलेन्स नको. सीन थोड्या वेळाने. आरव, प्रॉमिस. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून कोवळं ऊन आत येतंय पण रियाचं लक्ष मोबाईलवरच अडकलंय. बेडवर बसून ती स्क्रीनकडे पाहते. एकदा, दोनदा, अनेकदा. नो न्यू नोटिफिकेशन. रिया पुन्हा मेसेज टाईप करते. गुड मॉर्निंग आरव. मग थांबते. डिलीट करते. कॉल लावते. कॉल रिंगिंग होतो पण उत्तर नाही येत. ती घड्याळाकडे पाहते. वेळ पुढे जातोय आणि आरवकडून अजूनही काहीच नाही. रियाचा श्वास वेगात चालतो. ती पुन्हा कॉल करते. पुन्हा सायलेन्स. रिया मनात. काल सीन, आज पूर्ण शांतता. मीच जास्त एक्सपेक्ट करते का? तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. ती मोबाईल घट्ट धरते. मग एक निर्णय घेते. वाणीला कॉल करते. कॉल कनेक्ट होतो. वाणी. रिया, सकाळीच फोन, काय झालं? रियाचा आवाज थरथरतो. रिया. वाणी. आरव काहीच रिप्लाय देत नाही आहे. काल बोलायचं म्हटलं होतं. आज सकाळपासून मेसेज, कॉल, पण काहीच नाही. वाणी लगेच तिचा टोन ओळखते. वाणी शांतपणे. रिया, आधी डीप ब्रीथ घे, शांत हो. रिया डोळे मिटते. हळूहळू श्वास घेते. वाणी, आता पॅनिक करू नकोस. मला माहीत आहे आरव कुठे आहे. रिया थोडी थांबते. रिया, कुठे? वाणी, आरव सध्या सिंघाने कंपनीमध्ये आहे. त्यांची मोठी मीटिंग चालू आहे. रियाचं कपाळ आठवतं. वाणी पुढे. सिंघाने कंपनीसोबत त्याने कोलॅबोरेशन केलंय म्हणून आज त्याला शेड्यूल खूप टाईट आहे. मीटिंगमध्ये फोन्स सायलेन्स असतात. रिया हळूच श्वास सोडते. रिया, म्हणजे तो इग्नोर करत नाही आहे? वाणी मऊ आवाजात. नाही. रिया, कधी कधी सायलेन्स म्हणजे डिस्टन्स नसतं, फक्त रिस्पॉन्सिबिलिटी असते. रियाच्या डोळ्यात ताण थोडासा कमी होतो. डोक्यातला ताण थोडा कमी होतो. रिया, मी उगाच घाबरले ना? वाणी, नाही, तू फील करतेस म्हणून घाबरतेस. पण थोडा विश्वास ठेव. रिया मान हलवते. जरी वाणीला दिसत नसलं तरी रिया ठीक आहे, मी वेट करते. कॉल कट होतो. रिया मोबाईल बाजूला ठेवते. खिडकीतून बाहेर पाहते. ऊन अजूनही तसंच होतं, फक्त तिचं मन आता थोडं हलकं झालेलं. रिया मनात, यावेळी मी घाई करणार नाही. 2 तास झाले होते. रिया अजूनही वाट पाहत होती. मोबाईल शांत. ना कॉल ना मेसेज. ती घड्याळाकडे पाहते. पुन्हा मोबाईलकडे, पुन्हा घड्याळाकडे. रिया मनात, इतका वेळ? एक छोटासा मेसेजही नाही. ती खोल श्वास घेते पण मन शांत होत नाही. हळूहळू तिची चिडचिड वाढते. आशा, राग, भीती सगळं एकत्र येतंय. अचानक ती ठरवते. रिया मनात, बस, अजून नाही थांबायचं. आता उत्तर हवंय. ती सरळ उठते, तयार होते, केस बांधते, बॅग उचलते. कुठलाही मेसेज न पाठवता ती बाहेर पडते. सिंघानिया कंपनी, भव्य इमारत, काचेच्या भिंती. आत येताना तिच्या पावलांचा आवाज तिलाच मोठा वाटतो. रिसेप्शनकडे जाते. रिसेप्शनिस्ट, मी आय हेल्प यू? रिया थोडी थांबते. रिया, आरव. आरव जोशी. रिसेप्शनिस्ट स्क्रीनकडे पाहते. रिसेप्शनिस्ट, मीटिंग चालू आहे मिस, थोडा वेळ लागेल. रिया मान हलवते. वेटिंग एरियामध्ये बसते. वेळ जातो. 5 मिनिटं, 10, 20. मीटिंग संपल्याचा कुठलाही संकेत नाही. रियाच्या पायावर पाय हलतोय. बोट घट्ट आवळलेली. रिया मनात, मी इथे बसून काय करते? तो समोर आहे आणि मी वेट करते. तिला राहवत नाही. ती उठते. कोणालाही काही न सांगता सरळ आपल्या बाजूला जाते. आतल्या बाजूला जाते. लांब कॉरिडॉर, काचेचे दरवाजे, एकावर नाव, मीटिंग रूम. ती क्षणभर थांबते. हृदय जोरजोरात धडधडतं. मग ती दरवाजा उघडते आणि थेट आरवच्या कॅबिनमध्ये जाते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.